मुंबईसह ठाण्यामध्ये जोरदार पाऊस. मुंबईतील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात. अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी. त्यामुळे रेल्वे रस्ते वाहतुकीला फटका. तर सिंहगड प्रगती एक्सप्रेस डेक्कन क्वीन रद्द. रात्रीपासूनच्या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा विस्कळीत. लोकल सेवा धीम्या गतीने सुरू. अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मवर पाणी. तर कामाला निघालेले चाकरमानी पुन्हा घराकडे परतले. मुंबई सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा पुणे मुंबई वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द. पावसामुळे मुंबईतील शाळांना आज सुट्टी. रात्री 1 ते सकाळी 8 वाजेपर्यंत 300 मिलीमीटर पाऊस. तर महानगरपालिकेकडून शाळांना सुट्टी जाहीर. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसामुळे दाणादाण. अनेक नद्यांना पूर. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 2 जिल्ह्यातील शाळांना सुट्टी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. वादळी पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. तर काही गावातील वीज पुरवठा खंडित. अलिबागच्या काही भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस. पावसामुळे गावातील घरांमध्ये शिरलं पाणी. तर अन्नधान्य घरातील सामान पाण्याखाली गेल्यानं ग्रामस्थ चिंतेत. विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता. वरळी हिट अँड रन प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी. मराठा ओबीसी आरक्षणाबाबत मुंबईत सर्वपक्षीय बैठक. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. आरक्षणाबाबत सर्वसमावेशक तोडगा निघण्याची अपेक्षा. नीट परीक्षेतील गैरप्रकाराबाबतच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. विविध 38 याचिकांवर कोर्ट निकाल देणार. मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा प्रकल्पाच्या कंत्राटदाराचं कंत्राट रद्द. तलावातील गाळ काढताना पायऱ्यांचं नुकसान करणं पडलं महागात. मुंबई शहरामध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद. 24 तासात मुंबईमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस. पूर्व उपनगरात 168 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 165 मिलीमीटर पावसाची नोंद. शरद पवार सांगली दौऱ्यावर. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद. तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं उद्घाटन. मुंबईतील मुसळधार पावसाचा विमान सेवेला फटका. मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांना उशीर. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा मोहोळ विधानसभेचा उमेदवार ठरला. आमदार यशवंत माने मोहोळचे उमेदवार असल्याची राजन पाटलांची माहिती. अमरावतीमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. तोंडात डोळ्यात रेती टाकून अमानुष अत्याचार. आरोपींविरोधात पॉस्को अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैधरित्या म्हशींची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. 53 म्हशीच्या पिल्लांसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरी राजापूरमध्ये अद्यापही पुराचं पाणी. अर्जुना कोदवली नदीची पूरस्थिती कायम. बाजारपेठांमध्ये पाणी साचल्यानं दुकानदारांची तारांबळ. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये साचलं पाणी. काही काळासाठी वाहतूक ठप्प. मात्र सध्या परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात. अलिबागच्या भिलची बोरघर रामराज परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस. पावसाचं पाणी गावातील घरांमध्ये शिरलं. ठाण्यासह उपनगरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम. कुर्ला भांडूप स्थानकावर पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल. ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस गाड्या जात नसल्यानं उल्हासनगर रेल्वे स्थानकावर गर्दी. सीएसएमटी ठाणे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा 30 ते 40 मिनिटं उशिरानं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. वादळी वारा झाल्यानं वीज गायब. निर्मला, भंगसाळ, तेरेखोल, सुख, पिठवळ नद्यांना पूर. ठाण्यातील अजिंक्यतारा इमारतीमधील 3ऱ्या मजल्यावरील घराचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्यानं घरातील 1 जण किरकोळ जखमी. मुंबईतील अंधेरीमध्ये जोरदार पाऊस. गौतमनगरमध्ये झाडांची पडझड. 4 चाकी गाडीचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये झिकानं वाढवली चिंता. आरोग्य विभाग सतर्क. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.